नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणू गंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे सध्या लय महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि शेतकरी मित्रांनो, सरकार कोणतंही असलं, सध्या भाजप किंवा ही महायुतीचं सरकार आहे किंवा महाविकास आघाडीचंही असलं तर परिस्थिती हीच असते। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सहजासहजी मिळणार नाही। सरकारनं जरी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं असलं, आज 2, 2.5, 3 महिने होत आलेत तरी सरकार त्यावर कोणताही गांभीर्याने विचार करत नाही, कारण शेतकऱ्याची परिस्थिती ही हलाखीची आहे। एकतर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, कापसाची तीच परिस्थिती, सोयाबीनची तीच परिस्थिती, त्याची खरेदी सुद्धा लवकर होत नाही, कांद्याची ती, म्हणजे कोणतंही पीक शेतकऱ्याचे असलं तरी तीच परिस्थिती आहे। आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा त्यामुळे मिळणं गरजेचं आहे। एकतर शेतीमालाला भाव नाही किंवा शेतकऱ्यांना सुविधा नाहीत, महाडीबीटीचे पैसे लवकर मिळत नाहीत, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, अनुदान मिळत नाही, शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे। मात्र कर्जमाफी अशी सहजासहजी मिळणार नाही मित्रांनो। शेतकऱ्याकडे असून कर्ज असतं किती? 2 लाख, 3 लाख, जास्तीत जास्त 4 लाख। मात्र उद्योगपतींकडे करोडोनं कर्ज असतं, त्यांना कर्जमाफी मिळते, मग शेतकऱ्यांना का मिळत नाही? त्याचे काही कारण आहेत शेतकरी मित्रांनो। एकतर शेतकरी संघटित नाही, आणि संघटित नसल्यामुळे जी विभागणी झाली आहे शेतकऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, तर या विभागणीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही। आणि कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंतरी एकत्र यावं लागणार आहे, त्याच वेळेस ही कर्जमाफी मिळेल। मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर जे सध्या मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं, आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया, कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे की आम्ही कर्जमाफी देऊ। आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही पहिला निर्णय हा कर्जमाफीचा घेऊ। मात्र त्यांना तो विसर पडलेला आहे, आणि त्यांना जर ते लक्षात आणून द्यायचं असेल तर यासाठी शेतकऱ्यांना आता आंदोलनाच्या भूमिकेत यावंच लागणार आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, विरोधी पक्ष आहे, खरं काम हे विरोधी पक्षाचं आहे। त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे हे पूर्ण करून घेण्याचं काम जे महाविकास आघाडी आहे विरोधी पक्ष म्हणून यांचं काम आहे। मात्र हे एक शब्दही बोलायला तयार नाहीत मित्रांनो। म्हणूनच त्यांची ती परिस्थिती आहे, कारण त्यांनी आता रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणं गरजेचं आहे। त्यावेळेस कुठेतरी त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती मिळेल। मात्र एकही विरोधी पक्षातला कोणताही नेता या कर्जमाफीबद्दल किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही। मग आता यासाठी आता शेतकऱ्यांनाच एकत्र येऊन आंदोलनाच्या भूमिकेत यावं लागेल। आणि आत्ताच का यावं लागेल तर मित्रांनो, आता अर्थसंकल्प सादर होणार आहे। मग अर्थसंकल्पाच्या अगोदर जर शेतकऱ्यांनी अशा गोष्टी केल्या तर कुठेतरी अर्थसंकल्पामध्ये हा विचार होऊ शकतो, आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना पैशाची तरतूद केली जाऊ शकते, आणि त्यानंतरच कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। जर आपण असं शेंड मारून बसलो, शांत बसलो, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी पुन्हा मिळणार नाही। कारण आता हे सरकार बहुमतात आहे, आणि पुन्हा आणखी 5 वर्षापर्यंत शेतकऱ्यांचा कुठेही या कर्जमाफीचा विचार सुद्धा केला जाणार नाही। म्हणून आता शेतकऱ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे। एक ज्ञानेश्वर खरात पाटील म्हणून युट्यूबर आहेत मित्रांनो, त्यांनी सिंदखेड राजे इथून आंदोलनाला सुरुवात करण्याचं सुद्धा घोषित केलंय। तुम्ही बघितलं नसेल तर हे ऐका। करायचं जे काय लक्षवेधी करायची, जे काय करायचंय ते मार्चच्या आत करा। शेतकऱ्यांना सांगतोय, शेतकरी नेत्यांना सांगतोय, मी सुद्धा आंदोलनाला सुरुवात करतो आहे लवकरच। त्याच्यामुळे जे काय करायचं ते आताच करा, नंतर करून फायदा नाही, कारण की कर्जमाफी। तर मित्रांनो, या ज्ञानेश्वर खरात पाटील यांचं शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम आहे, चांगलं योगदान आहे। शेतकऱ्यांविषयी हे कधीही झगडत असतात, रस्त्यावर आंदोलन असेल या माध्यमातून लोकशाही पद्धतीने ते करत असतात, आणि आता अशाच गोष्टी शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, या ज्ञानेश्वर खरात पाटील यांचाच आदर्श घेऊन मी सुद्धा यापुढे या गोष्टी करण्यासाठी आता तयार आहे।
कारण शेतकऱ्यांसाठी आपल्याला आता मैदानात उतरावं लागणार आहे. जर कुठं शेतकऱ्यांची तयारी असेल आंदोलन करायची तर त्या ठिकाणी मी सुद्धा यायला तयार आहे. तुम्ही कधीही हाक द्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यापुढे आपल्याला फक्त शेतकऱ्यासाठीच झगडायचंय, कारण शेतकरीच एक देशाचा पोशिंदा आहे आणि त्याचेच हाल बेकार होत आहेत आणि त्यामुळे कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, 10-20% जे लोक असतात ते कर्ज भरू शकतात, मात्र या सरकारनं आश्वासन दिल्यामुळं ते सुद्धा कर्ज भरीत नाहीत आणि बँकाच्या नोटिसा किंवा वसुली ही शेतकऱ्यांच्या दारात येऊन बसलेली आहे आणि शेतकऱ्यांकडे कर्ज वसुली होत आहे. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती भरण्याजोगी नाहीच आहे. काही 10-20% शेतकरी असतील की ते भरू शकतात, मात्र 80% शेतकरी असे आहेत की ते कर्जच भरू शकत नाहीत. त्यामुळे कर्जमाफी होऊन त्यांना पुन्हा कर्ज देण्याची गरज आहे, शेतकऱ्याला उभारी देण्याची गरज आहे. त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल आणि जे काही महाडीबीटीचे अनुदान असतील, पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. कारण नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. जसं उद्योगपती, करोडपती यांचे मोठमोठे उद्योग बंद पडल्याच्या नंतर त्यांना कर्जमाफी मिळते, मग शेतकऱ्यांचा हा शेती एक उद्योगच आहे, मग या उद्योगासाठी कर्जमाफी का मिळत नाही? करोडोंचं उद्योगपतींचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्यांचं 2 लाख 3 लाख कर्ज माफ होत नाही. याचं कारण एकमेव आहे की शेतकरी संघटित नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की संघटित व्हा, संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस संघटित होऊ त्यावेळेसच आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि शेतीला साथ मिळेल. सरकारची ही धोरणं सगळी शेतीच्या विरोधात आहेत, वेगळी आहेत. कारण निवडणुकीच्या अगोदर बोलायचं एक आणि सरकार स्थापन झाल्यावर वागायचं एक, अशी ही नीती चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आंदोलनाच्या भूमिकेत यावं लागेल. त्यावेळेस या अर्थसंकल्पामध्ये या कर्जमाफीची तरतूद होऊ शकते आणि त्यानंतर कर्जमाफी मिळू शकते. त्यामुळे एकच विनंती करतो की संघटित व्हा, संघर्ष करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.